प्रत्येक हिंदूने आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शास्त्राचा आधार घेणे महत्त्वाचे आहे. कृतज्ञता भाव जपला तरच संस्कृती टिकून राहील व यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्वाचा सर्वोच्च बिंदू आहे, असे मत लेखक संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले. गेल्या 1200 वर्षांमध्ये परकीय आक्रमणामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाउंडेशन आणि हेरिटेज क्लबतर्फे सर्वपित्री अमावस्येनिमित्त सामूहिक तर्पण संस्कार विधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत, अरुंधती फाउंडेशनचे हिमांशू गुप्ते, आदित्य गुप्ते, उमेश पोटे, उद्योजक मयुरेश भिसे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय उपाध्ये म्हणाले, ठेवावं लागेल की नवीन मॅनेजमेंट सिस्टीम द्यावी लागेल. पर्यायी व्यवस्थापन प्रणाली दिली तरच ते शक्य नाही, तर ते शक्य नाही. आम्ही आमच्या संस्कृतीचं कौतुक करायला लागेल, प्रत्येक विभागामध्ये कौतुक करायला लागेल, ते अभिमानाने सांगायला लागेल. आम्हाला दुसऱ्याने केल्यानंतर आम्ही कौतुक करतो. ही जी संपूर्ण प्रक्रिया, या प्रक्रियेचं कौतुक भयंकर व्हायला हवं. खरं ते पूर्ण महाराष्ट्रभर पोचायला हवं की अरे बाबा, अशा पद्धतीने एखादी संस्था ज्यांच्या हत्या लढताना झाल्या किंवा न लढता निरपराधांच्या झाल्या, जशा आता पेहलगाममध्ये झाल्या, तशा तिथे तुम्ही कधी व्यक्त करणार? आम्ही इथे वडिलोपार्जित ह्या दृष्टिकोनातून माणूस लक्षात ठेवतो की प्रॉपर्टी लक्षात ठेवतो, हा मुद्दा आहे. आणि तिथे ती आमच्या भक्ती मार्गातून मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ना, ते स्वातंत्र्य यावेळेला अडचण नाही म्हणतात. सावरकर म्हणाले, सद्गुणाचा अतिरेक पण विकृती आहे. ते सद्गुणाचा अतिरेक होऊ नये याला थांबवणारे बारीक बारीक जे प्रयत्न आहेत. शेवटी प्रत्येक ठिणगी महत्त्वाची अग्नी पेटवण्यासाठी. तसा हा तर्पणविधी एक ठिणगी आहे. या ठिणगीतून हिंदूंचं एकत्रित होणं, हिंदूंचं एकत्रित होऊन त्यातलं शास्त्र शोधून काढणं, ते जगासमोर मांडणं की ही अंधश्रद्धा नाही आहे. वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना अंधश्रद्धा नाही आहे. तो निधर्मीवादाचा सर्वोच्च बिंदू त्या मोपनिषदातल्या श्लोकामध्ये आहे की अयम निजम परो व्यक्ती गणानाम लघुचेतसाम उदारचरिताणाम तू वसुदैव कुटुंबकम. 11 सप्टेंबर 1893 विवेकानंदांनी हाच मुद्दा शिकागोमध्ये मांडला, सर्व धर्म परिषदेत मांडला. सुरुवात करतानाच माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं जेव्हा विवेकानंद म्हणतात, सिस्टर्स ब्रदर म्हणजे कुटुंब झालं नाही, तर बहीण भाऊ जन्माला कुठून येतील कुटुंबाशिवाय. आणि हे आम्ही कळवलं नाही. विवेकानंदांच्या या सगळ्या ज्ञानाचा स्वातंत्र्यानंतरच्या आमच्या राज्यकर्त्यांनी या पद्धतीनं प्रचार केला नाही, कारण ते त्यांना हितावह नव्हतं. ते अगदी आत्तापर्यंत गेल्या काही वर्षांपर्यंत नेपाळमध्ये झालेला जो गोंधळ होता आधी, त्यावेळेला नेपाळ सतत भारताला सांगत होतं की आम्हाला चीनकडनं त्रास होतोय, तर तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून. आणि त्यावेळेला काँग्रेस गव्हर्नमेंटनी त्यांना मदत केली नाही, असं आर्मी चीफच्या 9 नंबरच्या चीफनी स्पष्टपणे सांगितलं अंदमानमध्ये भेटले तेव्हा, की केवळ भारतातल्या राजनीतीवरती फरक पडेल जर नेपाळला मदत केली, कारण तेव्हा ते हिंदू राष्ट्र होतं. त्या भारताने जर हिंदू राष्ट्राला मदत केली तर अडचण येईल भारतातल्या निवडणुकांमध्ये, म्हणून मदत केली नाही आणि वी हॅव लॉस्ट नेपाळ, असं त्यांचं वाक्य होतं. प्रश्न असा आहे की कधी सुधारणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. दरवेळेला सुधारणा म्हणजे आमच्या मनात आम्ही इतके बारीक बारीक करत 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 आमच्या व्यक्तिगत कुटुंबावर आलो आहे की मी, माझी पत्नी, माझी मुलं, संपलं बास. बाकी काही समाजाशी देणं घेणं नाही. त्या 4 भिंतींमध्ये जगण्याची क्रिया. मला असं वाटतं की मी सगळीकडेच हा मुद्दा सांगतो की शुक्रवार जर इस्लामने घेतला असेल सामुदायिक प्रार्थनेसाठी, रविवार जर ख्रिश्चनांनी घेतला असेल सामुदायिक प्रार्थनेसाठी, तर शनिवार मधला वार आपण घ्यावा. आणि दर शनिवारी अगदी नटून थटून मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुती स्तोत्र म्हणावं किंवा हनुमान चालीसा म्हणावी. नटून थटून जावं. दर शनिवारी दिसली पाहिजे सगळे नटून थटून, जसं नमाजाला जाणारे मुसलमान